नमस्कार, मी डॉक्टर साधना भोगटे. बऱ्याचदा पेशंट जेव्हा लठ्ठपणाची ट्रीटमेंट करण्यासाठी माझ्याकडे येतात किंवा आहार मार्गदर्शन करून घेण्यासाठी येतात, तर तेव्हा ते एक गोष्ट मला स्पेसिफिकली सांगण्याचा प्रयत्न करतात की मॅडम, तुम्ही आमच्या आहारातलं कोणत्याही प्रकारचं फॅट जसं तूप, तेल, ड्रायफ्रुट्स हे सगळं वगळून दिलं तरी चालेल. आम्हाला फक्त वजन कमी करून द्या. आता आहारातलं फॅट पूर्णपणे वगळणे योग्य आहे किंवा नाही आणि का, हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तुम्हाला हे माहीत आहे का की आपला मेंदू जो आहे तो 60% फॅटने बनलेला आहे आणि त्या 60% फॅटपैकी 50% असतं ओमेगा 3 फॅटी ॲसिड. यावरून तुम्हाला समजलंच असेल की आपल्या मेंदूच्या चांगल्या वाढीसाठी आणि आपला मेंदू चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे किती गरजेचं आहे. पण तुम्हाला हे जाणून आणखी आश्चर्य वाटेल की आपल्या भारतीयांच्या आहारामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड खूप कमी आहे. पण इथे आपल्याला वाचवायला येतं ते तूप. तुपामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि DHA हे अगदी भरपूर प्रमाणातून आपल्याला मिळू शकतं. तुपामधल्या फॅटी ॲसिड्समुळे आपला फोकस, मेमरी इम्प्रूव्ह होते. त्याचबरोबर तुपामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीजही असतात जे आपल्या ब्रेन सेल्सला नरिश करतात आणि त्यामुळे आपल्या मेंदूवर येणारा स्ट्रेस कमी होतो. तुपाबरोबरच ओमेगा 3 फॅटी ॲसिडचे व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत जवस आणि अक्रोड. तर यापुढे फक्त वजन कमी करण्यासाठी आहारातून फॅट पूर्णपणे बंद करताना हा विचार असू द्या की तुमच्या डोक्यामध्ये मेंदूही आहे आणि त्या मेंदूला फॅट्सची गरज आहे. आणि अशा आरोग्यदायी टिप्ससाठी माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या आरोग्य साधना या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.